चला मॅचला आता आपण सुरू करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आम्हाला मिळाला. हरेशजी कराले ॲज मेन पंच. पहिला बॉल घेऊन आलाय जय पवार समोर आहे तो मयूर पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय कव्हरला सोपी झेल आणि मागच्या मॅच मध्ये देखील असाच काहीसा मयूर पाटील बाद झाला. त्याचं प्रत्युत्तर पहिलाच बॉल वरती शून्याचा चष्मा घालून मयूर पाटील बाद. थँक्यू. तुषार पाटील तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होतोय. कव्हरच्या दिशेने फटका मारायचा होता. मयूर पाटीलकडे ताकद आहे मोठमोठे फटके मारण्याची, परंतु मागच्या स्पर्धेमध्ये देखील असाच काहीसा बाद झाला आणि या स्पर्धेमध्ये देखील सगळ्यांचीच निराशा करून मयूर पाटील डगआउटच्या दिशेने येतोय. तुषार पाटील आणि आता राज जोशी ही जोडी जामरुंग ब संघाच्या मैदानामध्ये बघायला मिळते. जय पवारला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. जी सुरुवात पाहिजे होती निगडोली संघाला ती मिळाली आहे. आमचे जोरकर काका देखील आले, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. क्रिकेटचे प्रचंड चाहते, अंजरून संघ कुठेही खेळो ते नेहमीच असतात, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चांगला बॉल सन्मान दिलाय. हे सन्मान देण्यास भाग पडले कारण गुडलेन स्पॉटचा बॉल बाहेरच्या दिशेने अँगल आणि राईट हँडेड बॅट्समॅनसाठी एक धाव मिळते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय जामरुंग ब संघासाठी. संतोष जोरकर जर आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रणालजी लाले यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यानंतर तुम्हाला अंजरून संघ खेळताना दिसेल. हा थँक्यू. संतोषजी जोरकर आणि प्रणालजी लाले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मुलगा देखील आहे. संतोष जोरकर यांचे वडील आमच्या व्यासपीठावरती आहेत, जोरकर काका, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत. यस, चेक आपण करतोय. चेक आपण नक्कीच करू तिथे. आणि आउट. फलंदाज बाद आहे. एक फेअर कॅच कंप्लीट केली मिड विकेटला. आणि आता सोमेश पाटील जातोय मैदानावरती. पहिला षटक अप्रतिम बघायला मिळतोय आपल्याला निगडोली संघाच्या बाजूने. लोअर फुटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग तिथे होती. एक धाव मिळते सोमेश पाटील या बॉलवरती. एक पेक्षा काहीच नाहीये. धाव फलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 गडी बाद 2. ही अशी नाजूक परिस्थिती घरच्या मैदानावरती खेळताना बघायला मिळते ती जामरुंग ब संघाची. भरपूर मोठी स्टारकास्ट घेऊन जामरुंग ब संघ मैदानामध्ये उतरलाय, परंतु तसा खेळ देखील होणं गरजेचं आहे कारण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती प्रेक्षकांची मनं जर जिंकायची असेल तर तसा खेळ होणं देखील गरजेचं असतं. बाहेरची कडा फ्लाय स्लिपच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग मिसफिल्ड होते. पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल फक्त मिळती आहे. एकापेक्षा काहीच नाही. 3 वरती जाऊन पोहोचलाय धाव फलक. षटक क्रमांक ते संपलंय पहिलं आणि अप्रतिम गोलंदाजी बनावी लागेल. जो निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करत असताना जामरुंग संघाने तो कुठेतरी अंगलट आला की काय असं तर वाटू लागलंय कारण सुरुवात चांगली झाली आहे ती निगडोली संघाची. चला टीम मीटिंग नको, निगडोली टीम मीटिंग नको, लगेच फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सत्कार या ठिकाणी करतोय व्यासपीठावरती. गोलंदाजीसाठी आलाय अनुज शिंदे आणि ज्यांनी आम्हाला जी मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती पुरस्कृत केली. सन्माननीय उत्तमभाई कोळंबे यांचं थोड्याच वेळात या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चला, येस, टायमिंग आम्ही लावला इथे 15 मिनिटाचा.
3 षटकं कंप्लीट झाले पाहिजेत निगडोली संघ, याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. अन्यथा मग तुमचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आम्ही बोलवू. थोडं टायमाला महत्व द्या. तुषार पाटील स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. तुषारला काहीतरी करावं लागेल या सामन्यामध्ये. आडवा बाटने फटका तर फसलाय. बॅक टू द बॉलर. तिथे डाऊन द बॉल बॉलर स्वतः येतोय आणि इथे काय घडलंय, तुषार पाटीलला देखील परतावं लागतं या सामन्यामध्ये. फलंदाज आणखी एक बाद. महा परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 बऱ्याचशा पाहुण्यांची मांदियाळी आज या व्यासपीठावरती तुम्हाला होताना दिसेल. ज्याने आम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत केली ते सन्माननीय उत्तम शेठ कोलंबे साहेब यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे. त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करू. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरी धाव देखील सोमेश आणि त्याच्या बरोबरने आलेला फलंदाज साहिल कंप्लीट करतोय. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. मोठे फटके मारणं गरजेचं झालंय आता, कारण टार्गेट 40-45चा आकडा जर तुम्हाला गाठायचा असेल तर त्या दृष्टीने प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके, एखादा मोठा फटका, सिंगल डबल या धावा गरजेच्या आहेत. 5 धावा, 3 गडी बाद, 5. थोडीशी नाजूक परिस्थिती जांभरुंग संघाची. इथे चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा अरेस्ट करायला आम्हाला दर्शवत आहेत. 6 धावा धाव फलकावरती. पहिल्या मॅन्डेटरी ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या होत्या 3, आणि तो मोमेंटम आता कॅरी फॉरवर्ड करत असताना गोलंदाज अनुजला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये देखील तो करतोय. एक विकेट त्याला मिळाली आहे, ती तुषार पाटीलजी. सन्माननीय रोहिदासजी पिंगळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या बरोबरीने सन्माननीय अनिलजी पिंगळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. दोघांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करू या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये. फटका चांगला आहे आणि तिथे अंतिम क्षणी आपण बघतोय बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. साहिलच्या बॅटमधून आला हा चौकार आणि या धाव फलकाला आकार देण्याचं काम मात्र आता साहिल करतोय. धाव फलक पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पाहुण्यांचं स्वागत केलंय चौकाराने. निगडोलीचे ग्रामपंचायत सदस्य अजितजी फराट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो, वेलकम करतो या स्पर्धेमध्ये. अनिलजी पिंगळे यांचं देखील मनापासून स्वागत. इथे आणखी एक फटका चांगला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर तिथे होता. एकच धाव मिळेल साहिलला. साहिलकडे ती ताकद आहे मोठमोठे फटके मारण्याची. एक चौकार त्याने मारला, एक एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला अफलातून फटका होता, हा देखील चांगला फटका होता. परंतु असे कन्व्हर्जेशन स्ट्रोक खेळावे लागतील या मॅच मध्ये सोमेश पाटीलला देखील. 11 धावा धाव फलकावरती. नेल्सन फिगर. आडवा बाटने फटका तर इथे फसलाय. नेल्सन आकडावरती. भरपूर विकेट जातात परंतु इथे कॅच ड्रॉप. सोमेश पाटीलला मिळते इथे जीवनदान. डायरेक्ट हिट झाला असं साहिलला देखील डेंजर एंडला होता, परंतु 2 धावा मिळत आहेत त्या सोमेश पाटील आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचते 13 धावा धाव फलकावरती. सन्माननीय रोहिदासजी पिंगळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या बरोबरीने अनिलजी पिंगळे यांचं मनापासून आपण स्वागत करू या स्पर्धेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बरेचसे पदाधिकारी आणि त्याचबरोबरीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे बरेचसे पदाधिकारी या मंचकावरती तुम्हाला बघायला मिळतील. मच्छिंद्र कर्णुक आणि हरेशजी चंदणे यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदाच या परिसरामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी मात्र ठेवण्यात आली.
पंच ओव्हर, एक बॉल बाकी आहे. एक व्हाईट बॉल आलाय मध्ये. पहिली विकेट आली, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर व्हाईट बॉल आला, एक चौकार आला, एक सिंगल, एक दुहेरी धाव. चला, षटक संपलंय. माफी असावी, थोडीशी स्कोरर कडून चूक झाली आणि त्याची आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतोय. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी किरण शिंदे. किरण शिंदे थोड्याच वेळात ज्यांनी आम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत केले ते सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं शुभागमन या मंचकावरती होणार आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे साहिलचा. माजी सभापती रायगड जिल्हा परिषद उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये शुभागमन होणार आहे. ज्याने आम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी जी आपण बघतो या परिसरामध्ये प्रथमताच सोळा धावा धावफलकावरती आल्यात. एकच चौकार आहे या धावफलकामध्ये. सन्माननीय प्रसादजी देशमुख आणि अनिकेत देशमुख आणि परेश देशमुख यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. सोमेश पाटीलची विकेट मिळते ती निगडोली संघाला या मॅच मध्ये. रोहन बॅटिंगसाठी दाखल झालाय. या टीमचा कॅप्टन. परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. यानंतर जसे 4 षटक संपतील आपण नवघर संघाला आणि त्याचबरोबरीने अंधरून संघाला टॉससाठी आमंत्रित करणार आहोत. याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहा, सज्ज राहा. टीम थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. जामरुंग ब असं वाटलं की प्रथम बॅटिंग करत असताना 50 पर्यंत पोहोचेल हा संघ, परंतु कुठेतरी सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्याच नाही आणि तो दबाव सातत्याने सगळ्याच फलंदाजावरती दिसला. अर्थातच राज असेल, मयूर पाटील असेल, त्यानंतर तुषार असेल, सोमेश असेल, साहिल एक चांगला लढा देतो या धावफलकाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तो लढा त्याला करावाच लागेल. रोहन या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, मोठमोठे फटके मारण्याची ती क्षमता दाखवावी लागेल किरणच्या विरोधामध्ये. पंचांचा कोणताही इशारा म्हणजे डॉट बॉल. सन्मान्य अजित फराट यांच्याकडून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे. थोड्याच वेळात आपण या व्यासपीठावरती माजी सभापती रायगड जिल्हा परिषदेचे उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या बरोबरीने सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आपण मनापासून या व्यासपीठावरती स्वागत करणार आहोत. बॅटिंग करण्यासाठी बारक्या दाखल झाला, परंतु तो देखील स्वस्तामध्ये म्हणजे 0 धावसंख्येवरती तंबूच्या दिशेने आलाय आणि आता सुजल बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय.
थोडीशी संकटामध्ये सापडले जांभरुंग ब संघ. मागच्या स्पर्धेमध्ये देखील निराश केलं या संघाने, परंतु या सामन्यामध्ये देखील जो निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करत असताना, बॅटिंग करण्याचा, तो कुठेतरी त्यांच्याच विरोधामध्ये गेला असं वाटतंय. मनीष मुंडे यांना विनंती करतो की आपण, मनीष लोखंडे यांना विनंती करतो की आपण मनीष कोंडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. एक धाव मिळते सुजलला आणि धाव फलक जाऊन पोहोचताय 17 या आकड्यावरती. किमान 35 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे जांभरुंग ब संघाचा जर आपण विचार केला तर, कारण या टीमकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. या धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात. तो विचार केला पाहिजे आता या दोन्ही फलंदाजांनी किमान 15-16 धावा या षटकामध्ये बनवण्याचा. मजा येईल. 6 बॉलमध्ये 3 मोठे फटके मारणं गरजेचं राहिलं. आता सुजलकडे ती क्षमता आहे, मुन्नाकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. मुन्ना तो मारू शकतो. दुसऱ्या बाजूला साहिलने एक चौकार देखील मारलाय, तो देखील मोठे फटके मारू शकतो आणि ते मारावे लागतील. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय साहिल. शेवटचं षटक घेऊन आलाय शुभम. चला आपण जसे षटक संपेल टॉससाठी आमंत्रित करूया अनुरुण संघ आणि नवगर संघ. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा कोणताही येत नाही. अगदी खराब बॉल होता, कुठेही मारू शकला असता मुन्ना, परंतु बाटावरती चेंडू आलाच नाही. पहिला आता डॉट बॉल आलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बाहेरून कोणी बोलू नका. शेवटचं षटक. जांभरुंग संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला, कारण धावा आल्याच नाही, मोठे फटके आलेच नाही. इथे पुणेश पाडेमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आपण बघतोय नॉस्टाके रेनला आता 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 काय घडतंय आणि एक धाव मिळतीये बाईटची. पंच दर्शवत आहेत आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 17 मधला खराब चेंडू टाकते खरं तर गोलंदाज, परंतु त्याचा फायदा घेत नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय जरी चेंडू विकेट किपर कडे गेला तरी स्ट्राईक रोटेशन तुम्ही करू शकता. साहिलचा हा फटका आपण बघतोय मिड विकेटला, ताकद नाहीये फटक्यामध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र आणखी एक धाव कंप्लीट होत असताना, कारण गोलंदाजाच्या हाताला बॉल मिळतच नाहीये. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 20 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधले चेंडू बाकी आहेत ते 3 मध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजेत. 30 पेक्षा जास्त धावा यायला पाहिजेत. कितपर्यंत जाऊन पोहोचेल जांभरुंग ब संघ या मॅच मध्ये हे पाहणं फार गरजेचं आहे. आणखी एक डॉट बॉल. फ्रंट फुटचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धावा आल्यास नाही. या 17 मध्ये जर आपण विचार केला तर फक्त एक चौकार आलाय, तोही साहिलच्या बॅटमधून. तदनंतर सगळेच फलंदाज मोठमोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे धावफलकला 4 ने पुढे घेऊन जात असताना साहिल एक चांगला लढा लढतोय. धावफलक पोहोचलाय 24 धावा धावफलकावरती. एक शेवटचा बॉल बाकी आहे. 24 धावा. जर षटकार आला तर 30 वरती पोहोचेल. फाईट होऊ शकते 30 धावसंख्येने मध्ये देखील. बघूया कितपर्यंत जाऊन पोहोचतोय जांभरुंग ब संघ या मॅच मध्ये. 24 धावा धावफलकावरती आल्यात. साहिलला मॅच बॉल हवा आहे.
चांगली बॅटिंग करतो, एखादी लढाल तरी लढवलाय, साथ मिळाली नाही खरं तर मयूर पाटीलची, राजची, त्यानंतर सोमेशची, त्यानंतर तुषार पाटीलची. तुषारने देखील बॉल द्या बॉल द्या. शॉर्ट सिलेक्शन सगळ्याच फलंदाजाचं चुकीचं ठरलं. हा चेंडू निर्णायक या मॅच मधला मोठा फटका गरजेचा आहे. जामरुंग संघासाठी फाईट होऊ शकते कारण त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि लो स्कोरिंग मॅच नेहमी थ्रिलरच असतात. 24 तर धावा आल्यात धाव फलकावरती. एखादा मोठा फटका, मोमेंटम येऊ शकतो जामरुंग संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर. शेवटचा बॉल आणि तिथे मात्र आपण बघतोय कोणतीही धाव नाहीये. 4 षटकं संपली, धावफलक 24 वरती पोहोचले. 24 बॉल 24 आणि 25चं टार्गेट सेट केलंय ते निगडोली संघासमोर. चला टॉस साठी विनंती करतो मी. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. अंजरून टीमचा कॅप्टन आलेला आहे, निखिल आपण या अंजरून संघाचा कॅप्टन, आणि नवगर टीमचा कॅप्टन आपण त्वरित पाठवा. सन्माननीय रोहितदाजी पिंगळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करावा. सन्माननीय पाहुणे आमचे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा करतो टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू. रोहितदाजी पिंगळे साहेबांना नवगर टीमचा कॅप्टन आहे आणि अंजरून संघाचा कॅप्टन देखील आलाय. आपण पिंगळे साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करावा. टॉस मी व्यासपीठावरती सन्माननीय आमचे जोरकर काका उपस्थित आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय जोरकर काकांचा सन्मान करण्याची विनंती करतो मी मंगेशजी तांडेल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. क्रिकेटचे प्रचंड चाहते आमचे काका संतोष दादाचे वडील, त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. जोरकर काकांचा सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय रोहितदाजी पिंगळे साहेबांचा देखील आम्ही सन्मान इथे करतोय. मंगेशदादा तांडेल यांचे शुभ हस्ते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय रोहितदाजी पिंगळे साहेबांचा सन्मान आम्ही इथे करतोय. मंगेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते अनिलजी पिंगळे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय मंगेशजी तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय रवींद्रजी रसाल साहेबांचा देखील सन्मान करतो विक्रम पटेल यांच्या शुभ हस्ते आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा.
24 बॉल 25 टार्गेट आहे. सन्माननीय मनीषजी कोंडे यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे अंजरून, आणि मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना की आपण मनीषजी कोंडे साहेबांचा सन्मान इथे करावा. अंजरून संघाला त्यांनी पुरस्कृत केलाय. फार चांगला खेळ त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये दाखवला. सन्मान्य अबी फराड देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्माननीय चंद्रकांतजी कोंडे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना की आपण चंद्रकांतजी कोंडे साहेबांचा सन्मान करावा. चंद्रकांतजी कोंडे साहेबांचा सन्मान करावा. तदनंतर प्रणालजी लाले यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतो विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. जितेंद्रजी पाटील देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. जितेंद्रजी पाटील आज अंधरून संघ इन ऍक्शन मध्ये असं. टॉस कोणी जिंकलं नेक्स्ट मॅच? टॉस कोणी जिंकलाय? यस, अंधरून संघाने टॉस जिंकलाय. प्रणालजी लाले यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो. संतोषजी जोरकर आपल्याला देखील विनंती की आपण सुद्धा या व्यासपीठावरती, आपला देखील सन्मान आम्ही करतोय. संतोष दादा जोरकर आपण सुद्धा या. प्रणाल लाले यांचा सन्मान. नो बॉल. सन्मान्य मच्छिंद्रजी कर्णूक साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सन्मान्य अजितजी फराड यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय चौकारासाठी. शॉर्ट प्लेनचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डर डीप मध्ये त्या ठिकाणी पहा थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर तडाखा लगावला होता. नो बॉलचा इशारा देखील पाहायला मिळाला होता. त्याच्यावर षटकार पाहायला गेलं तर पाहायला मिळालं होतं. त्यानंतर एक चौकार देखील आलाय. दबाव सध्या वाढला गेल्या. 24 धाबींचं लक्ष सध्या उभारताना पाहायला मिळते स्कोर कार्डवर. सुयक्षी मालुसरे यांच्याकडनं दर्शन पवारनं जर लगातारचे 3 षटकार लगावले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. सध्या धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 16 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमनं बी रेडी राहायचा. जशी मॅच संपेल तसंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा. ओहो यावेळेचा चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉलचा इशारा इथे पंचांनी दिला आणि या वाईटच्या मदतीने अतिरिक्त मध्ये दर रिव्ह्यू नसणारा कारण की ते एक मात्र धावसंख्या पुढे जाईल. सध्या पाहिलं तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 24 धाब्यांचा पाठलाग करायचा. 17 स्कोर कार्डवर आहे. धावसंख्या रोखणं हे फार महत्वाचं होतं.
चांगला फटका लॉंग ऑफ रिझनला, क्षेत्ररक्षक दर्जेदार राहिलाय. डीपला फिल्डर होत्या परंतु थ्रो करण्याऐवजी इथे सिंगल पूर्ण केले गेले. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल सध्या बिनबाद 18 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. इथून विजयाचा जर विचार केला तर 6 धाव्यांची मात्र इथून गरज असणार आहे. 25चं टार्गेट आहे. म्हटल्याप्रमाणे 7 धाव्यांची गरज आहे. बॉल हवेमध्ये आणि आम्ही संध्या आणि यस आता इथे विकेट नंबर पहिलं मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळत्या. आजच्या रात्रीतली सध्या पहिली मॅच तुम्ही पाहताय त्यामध्ये 25 धाव्यांचं टार्गेट आहे. 18 धावा स्कोर कार्डवर लागलेत आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. ही बॉल मधील सध्या पहिली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला पाहिलं तर जांभरुंग ब संघ पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं सध्या फाईट करेल परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील दाखल झाल्यात. 18 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये कामगिरी अपेक्षित होती गोलंदाजाकडनं परंतु तशी राहिली नाही आहे. घरच्या प्रेक्षकांना सध्या निराश केला परंतु गौरव गोलंदाजी मार्क बना. चांगला बॉल लेंथवर इथे टाकला गेलाय. हा बॉल पाहिजे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते. याच पद्धतीनं सुरुवात खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये होणं फार अपेक्षित होतं परंतु थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. बॅटिंग करताना देखील पडझड राहिली होती टीमची आणि तिथून फक्त 24 धाव्यांपर्यंत पोहोचल्यात आणि 25चं टार्गेट. फुल्लर लेनचा हा बॉल अगदी यॉर्कचा प्रयत्न आणि सक्सेसफुल रित्यानं हा बॉल पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघताना देखील पाहायला मिळेल. सध्या डॉट बॉल पाहिल्यानंतर 2 इथे संपन्न होताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी सध्या सेकंड ओव्हरमध्ये केली जाते आणि होणे देखील अपेक्षित आहे. 7 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात परंतु त्या आत्मविश्वासानं तुम्हाला गोलंदाजी आणि कामगिरी करावी लागेल सध्या. परंतु हाई बॉल सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलगचा पाहिला तर हा तिसरा बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळेल. जर पहिल्या षटकामध्ये 10च्या आसमध्ये रोखलं जाऊ शकलं असतं तर निश्चितपणे अंतिम 3 ओव्हरमध्ये लढले गेले असते गोलंदाज आणि सध्या लढताना पाहायला मिळतील गौरव. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं ना तर पूर्णपणे फ्रंट फुटला होते टीम परंतु आता इथे बॅक फुटला लोटलं जाते कारण की 4 बॉल सध्या पाहिले तर इथून डॉट येताना पाहायला मिळतील. आणखीन इथे डॉट बॉल पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हो, सन्मान करण्याचा प्रयत्न परंतु इथे दबाव प्रेशर आणखीन वाढलं जाईल. धाव संख्या पाहिले ना तर विजयासाठी फक्त 7 धाव्यांची आहे आणि सध्या ही पहिलीच मॅच का अंतिम ओव्हर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील इथून जांभरुक संघ. पाहणं फार महत्वाचं राहील कारण की 13 मध्ये आता 7 धाव्यांची गरज आहे. मेडन षटक या स्पर्धेमधील येताना पाहायला मिळेल का? जर गोलंदाजी आवडली असेल गोलंदाज गौरवची तर जोरदार थाल्या वाजवा. तब्बल या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक टाकणारा हा गोलंदाज ठरला जातो. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय ते सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने गटनेते रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय बाबूशेठ घारे यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या चषकामध्ये आणि त्याचबरोबर प्रफुल्लदादा विचारे साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. अगदी थोड्याच वेळात या सगळ्यांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे पर्व पाहुण्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. त्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. येणारे 12 बॉल त्यामध्ये 7 धाव्यांची गरज आहे. मॅच जिंकू देखील शकतात
कारण की ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर निगडोली संघाच्या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती आणि या 24 धावांपर्यंत रोखलं होतं या संघाला. आणि सध्या हे संघ देखील धावा डिफेन्स करताना पाहायला मिळतील. हाई बॉल इथे डॉट येताना पाहायला मिळेल. आता 11 मध्ये 7ची गरज आहे, परंतु निगडोली संघाच्या फलंदाजांना देखील ओळखणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आली ती पुरस्कृत केली ते सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या ठिकाणी या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांच्या बरोबरीने सन्माननीय बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर प्रफुल्लदादा विचारे या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये साहेबांचं शुभागमन होत आहे. परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये आपण मनापासून या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जी मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती पुरस्कृत केली सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री बाबूशेठ घारे यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने प्रफुल्लदादा विचारे यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण मनापासून करूया या स्पर्धेमध्ये परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये. या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून स्वागत. नॉट आउट आहे, सेफ आहे फलंदाज, रन कंप्लीट. ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेसाठी मालिकावीराची जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती पुरस्कृत करण्यात आली आहे ती सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं या मंचकावरती आपण मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते सन्माननीय बाबूशेठ घारे यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख खालापूर यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सहकाऱ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये. आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि त्याचबरोबर नितीनदादा सावंत यांच्या कर्जत खालापूर मतदारसंघातील विकास कामांसाठी आणि एकत्रित येऊन जी आघाडी आपण बघतो या तालुक्यामध्ये उदयास आली आणि या आघाडीच्याच नावाने आपण ही स्पर्धा परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदियाळी त्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. युवा उद्योजक सन्माननीय करणजी दस साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. सर्व अतिथी गणांचं आपण या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत करू. हाय व्होल्टेज रामा मैदानावरती सुरू आहे. मनीष पाटीलच्या षटकामध्ये जर धावा आल्या नसत्या ना तर मग आणखी मजा आली असते या सामन्यामध्ये. पाहुण्यांना देखील रंगतदार सामना बघायला मिळाला असता, परंतु काय फाईट बॅक केलंय ते गौरवने आणि त्याचबरोबर परेश पवारने या मॅच मध्ये. सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत, प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुंग आणि ग्रामस्थ मंडळ जामरुंग आयोजित परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये आपण करूया पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि या परिसरामध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी म्हणजे जे ग्रामीण खेळाडू आहेत त्यांचं स्वप्न असतं की आम्हाला बाईक मिळाली पाहिजे. कारण आपण बघतो कल्याण, डोंबिवली, पनवेल
त्यानंतर बदलापूर, पुणे या सगळ्या परिसरामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात येते, कार ठेवण्यात येते. परंतु आपल्या परिसरामधील कर्जत, खालापूर परिसरामधील बरेचसे असे ग्रामीण खेळाडू आहेत की त्यांचं स्वप्न असतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली पाहिजे, आणि ते स्वप्न आज या स्पर्धेमध्ये कोणत्या तरी खेळाडूचं पूर्ण होईल, आणि ते पूर्ण करण्याचं काम केलंय ते म्हणजेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी. त्यांचा आम्ही मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय. पहिल्यांदाच या परिसरामध्ये, पहिल्यांदाच या विभागामध्ये बाईक मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवण्यात आले. जे स्वप्न होतं खरं तर जांभरुणकरांचं की मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण ठेवू, आणि ते स्वप्न पूर्ण केलंय साहेबांनी. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एक ते षटकार आलाय आणि मॅच देखील फिनिश होते. सामना जिंकलाय तो निगडोली संघाने. चला अंधरून संघ, आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजी लगेच जा मैदानावरती, त्वरित आपण मैदानावरती जावं. पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपण बघतोय. त्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेवरती प्रेम,